भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या घरी दाखल झालेले आहेत। रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात आता बंद दाराआड चर्चा सुरू आहे। पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे। डिनर डिप्लोमसीचं निमित्त साधून भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांच्या घरी आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे। स्वप्नील पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, काय अधिकची माहिती? नक्कीच कस्तुरी, रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच सांगली जिल्हा दौऱ्यावर आले होते, परंतु पहिल्याच त्यांच्या दौऱ्यामध्ये ते काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या घरी डिनर डिप्लोमसी करत आहेत। यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली होती। आता चव्हाण त्यानंतर चंद्रकांत पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा देखील झालेली आहे। आता काही वेळापूर्वी आणि मंत्री देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्यामध्ये आता बैठक देखील पार पडते। यानंतर जी पुढची भूमिका आहे ती स्पष्ट केली जाईल। पृथ्वीराज पाटील हे भाजपमध्ये जातील अशी शक्यता देखील वर्तवली जाते। दरम्यान पृथ्वीराज पाटील यांची उद्या सकाळी पत्रकार बैठक देखील पार पडणार आहे। तसेच आता जयकुमार गोरे देखील काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। यापूर्वी चंद्रकांत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जी बैठक पार पडली आहे त्यामध्ये कोणती चर्चा झाली हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही आहे। परंतु डिनर डिप्लोमसीचं औचित्य साधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांच्या घरी आल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू होती। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा हा राजकीय भूकंप होता, परंतु आता काही वेळानंतर याबाबत जे निर्णय आहे ते समोर येईल। त्यामुळे डिनर डिप्लोमसीचं निमित्त साधून बंद दाराआड ही चर्चा होते। या चर्चेतून नेमकं काय बाहेर येत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद।